त्याला समजून. तर सर्वांनी म्यूट करा ज्यांचा आवाज येतोय आजूबाजूचा त्यांनी. अथर्व ओके चला. तर पहा पार्टनरशिप डीड. आता पार्टनरशिप डीड काय असते तर हे पार्टनरशिपचं ऍग्रीमेंट असते आणि ते जर रिटर्न फॉर्म मध्ये असेल तर त्याला काय म्हणतो आपण पार्टनरशिप डीड म्हणतो. हे आपण समजून घेतलेलं आहे. पण तरी पण त्यांनी या ठिकाणी एक छोटस मिनिंग दिलेलं आहे पार्टनरशिप डीड म्हणजे काय आणि त्या संदर्भातलं काय सांगितले पहा. द डॉक्युमेंट कंटेनिंग द पार्टनरशिप ऍग्रीमेंट म्हणजे पार्टनरशिपचं ऍग्रीमेंट असणार दस्तऐवज म्हणजे पार्टनरशिप डीड. ऍग्रीमेंट मध्ये काय असतं पार्टनरशिप कशी आहे पार्टनरशिपच्या संदर्भातील टर्म्स अँड कंडिशन दिलेले असतात ऍग्रीमेंट मध्ये. म्हणजे नियम अटी, पार्टनरची काय जबाबदारी, पार्टनरला काय प्रॉफिट दिला पाहिजे, कोणत्या पार्टनरला काय भेटलं पाहिजे, कोणी किती कॅपिटल दिले, त्याच्यानंतर कोणाचं नाव काय आहे, त्यांचा ऍड्रेस काय आहे, हे सगळ्या गोष्टी ह्या डीड मध्ये असतात. आणि ह्या डीडलाच म्हणजे काय ह्या ऍग्रीमेंटलाच काय म्हटलं जातं डीड म्हटलं जातं. मग त्यांनी शब्द काय वापरला पहा या ठिकाणी. द डॉक्युमेंट कंटेनिंग द पार्टनरशिप ऍग्रीमेंट. पार्टनरशिप ऍग्रीमेंट म्हणजे काय भागीदारीचा करार असणार दस्तऐवज म्हणजे पार्टनरशिप डीड होय. म्हणजे त्याला पार्टनरशिपचं दस्तऐवज असं म्हणणार. इट कंटेन्स द टर्म्स अँड कंडिशन. याच्यामध्ये काय कंटेंट असतात टर्म्स अँड कंडिशन दिलेले असतात कशाच्या पार्टनरशिपच्या. याच्यामध्ये काय असणार आहे टर्म्स अँड कंडिशन असणार आहेत पार्टनरशिपच्या विच आर ऍग्रीड अपॉन बाय ऑल द पार्टनर्स ज्या मान्य केलेल्या असतात सगळ्या पार्टनरने. अँड जयश्री जरा शांत बसव त्याला. अँड ऍग्रीमेंट मे बी रिटर्न ऑर ओरल बट वेन इट इज रिटर्न इज कॉल्ड ॲज डीड. आता हे ऍग्रीमेंट जे असतं म्हणजे तुम्हाला हे तर कळलं की पार्टनरशिप मध्ये काय आहे ऍग्रीमेंट आहे. ऍग्रीमेंट हे ऍग्रीमेंट कसं दोन प्रकारचं असू शकतं. कोणत्या दोन प्रकारचं कोण सांगतंय. व्हेरी गुड. रिटर्न आणि ओरल. जर ते रिटर्न फॉर्म मध्ये असेल तर त्याला काय म्हणायचं आपण पार्टनरशिप डीड. व्हेरी गुड. जर ते रिटर्न फॉर्म मध्ये असेल तर त्याला काय म्हणायचं पार्टनरशिप डीड. म्हणून त्यांनी शेवटचं वाक्य या ठिकाणी वापरले अँड ऍग्रीमेंट मे बी रिटर्न ऑर ओरल. म्हणजे काय हे जे ऍग्रीमेंट आहे ते रिटर्न किंवा ओरल असणार आहे. वेन इट्स रिटर्न फॉर्म जर ते रिटर्न फॉर्म मध्ये असेल तर त्याला काय म्हणणार आपण डीड असं म्हणणार. द पार्टनरशिप ऍक्ट डज नॉट मेक इट कंपल्सरी. पार्टनरशिप ऍक्ट म्हणजे काय इंडियन पार्टनरशिप ऍक्ट 1932 हा कायदा काय सांगतो की हे ऍग्रीमेंट असावं पण हे रिटर्न फॉर्म मध्येच असावं हे काही कंपल्सरी नाही. म्हणून त्यांनी हा शब्द वापरला की दी पार्टनरशिप ऍक्ट डज नॉट मेक इट कंपल्सरी टू हॅव अ रिटर्न ऍग्रीमेंट. म्हणजे ते लिखित स्वरूपातच असावं असं काही नियम नाही. पण ऍग्रीमेंट असलं पाहिजे ते ओरली किंवा रिटर्न फॉर्म मध्ये असलं पाहिजे. हावेवर इन केस ऑफ डिस्प्यूट. पण हे लिखित का असावं याचं महत्व ऍक्टने सुद्धा सांगितलेले. का असावं कोण सांगते बरं की लिखित स्वरूपात का असलं पाहिजे. तो एक कायदेशीर पुरावा असला पाहिजे. बरोबर. तो एक कायदेशीर पुरावा ठरतो. कायदेशीर पुरावा कधी ठरतो ज्या वेळेस वाद होईल. म्हणजेच काय डिस्प्यूट अमंग द पार्टनर्स. म्हणजेच हावेवर इन केस ऑफ डिस्प्यूट अमंग द पार्टनर्स इट इज ऑलवेज इन द बेस्ट कोर्स टू हॅव अ रिटर्न ऍग्रीमेंट. म्हणजेच काय ज्या वेळेस पार्टनर्स मध्ये एखादा वाद होईल तो वाद सोडवण्यासाठी हे रिटर्न ऍग्रीमेंट काय असणार आहे युजफुल असणार आहे. आणि या ऍग्रीमेंट मध्ये जर पार्टनर्स मध्ये कोणत्या गोष्टीने वाद झाला तर तो वाद सोडवायचा कसा हे सुद्धा दिलेलं असतं बरं का. हे सुद्धा दिलेलं असतं. त्यामुळे हे ऍग्रीमेंट काय आहे खूप महत्वाचं आहे. म्हणजे पार्टनरशिप डीड इज व्हेरी इम्पॉर्टंट. खूप महत्वाची असणार आहे. त्याच्यानंतर पुढे असं सांगितलेलं आहे त्यांनी रजिस्टर अंडर द ऍक्ट बाय पार्टनरशिप डीड कंटेन द रूल अँड रेग्युलेशन फ्रॉम बाय द फॉर्म द इंटरनल मॅनेजमेंट. आता हे जे अग्रीमेंट आहे ही जी डीड आहे याच्यामध्ये काय असतं तर याच्यामध्ये पार्टनरशिपचं इंटरनल मॅनेजमेंट कसं असावं या संदर्भातली देखील माहिती असते. म्हणजे
अंतर्गत व्यवस्थापन कशा पद्धतीने केलं जावं त्या संदर्भातले नियम आणि रूल्स दिलेले असतात. आणि हे नियम आणि रूल्स ज्याच्यामध्ये असतात त्यालाच आपण म्हणतो नियमावली. आणि नियमावलीलाच म्हटलं जातं इंग्लिशमधनं आर्टिकल्स. आणि या ठिकाणी पार्टनरशिप डीडला आर्टिकल्स ऑफ पार्टनरशिप असं देखील म्हटलं जातं. लक्षात राहून द्या. तुम्हाला फिल इन द ब्लँक्सला काय विचारला जाऊ शकतो, हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. आर्टिकल्स ऑफ पार्टनरशिप कशाला म्हणायचं? पार्टनरशिप डीडलाच आर्टिकल्स ऑफ पार्टनरशिप म्हणायचं. क्लिअर सर्वजण? हो सर. ओके. आणि आणि हे तर मी तुम्हाला दाखवलं होतं, हा फोटो आहे. हा तर फोटो मी तुम्हाला याच्या अगोदरच दाखवला होता की याच्यामध्ये काय काय असणार आहे. तर आता आपण यातले कंटेंट काय आहेत इन डिटेल समजून घेण्याचा प्रयत्न करू की पार्टनरशिप मध्ये कोणकोणते कंटेंट असतात. म्हणजे कंटेंट ऑफ द पार्टनरशिप डीड. पार्टनरशिप डीड म्हणजे हे अग्रीमेंट आहे, त्याच्यामध्ये कोणकोणत्या गोष्टींचा समावेश केलेला असतो हे समजून घ्यायचंय. आपल्याला सगळे समजले की बाबा ह्यांच्यामध्ये पार्टनरशिप आहे, मग पार्टनरशिप कशी होऊ शकते अग्रीमेंट नुसार, आणि ते अग्रीमेंट जर लिखित स्वरूपात असेल तर त्याला पार्टनरशिप डीड म्हणणार आपण. पण ही डीड जी आहे, ही जी पार्टनरशिप डीड आहे, याच्यामध्ये काय माहिती असते ऍक्च्युली? मी तुम्हाला हे फर्स्ट पेज दाखवलं होतं, त्याचा फोटो सुद्धा तुम्हाला मी दाखवला. पण यातून पूर्ण आपल्याला क्लिअर होत नाही की त्याच्यामध्ये काय काय गोष्टी दिलेल्या असतात. पण आता त्यांनी या ठिकाणी स्पष्ट सांगितलेलं की काय काय त्याच्यामध्ये माहिती असणार आहे. फर्स्ट काय आहे? नेम अँड ऍड्रेस ऑफ द फर्म, इट्स मेन बिझनेस. बघा, जी फर्म आहे, जो बिझनेस आहे, जी पार्टनरशिप आहे, तिचं नाव काय आहे, कोणत्या नावाने पार्टनरशिप आहे, तिचा ऍड्रेस काय आहे, आणि तिचा मेन बिझनेस काय आहे, हे कशामध्ये असतं? पार्टनरशिप डीड मध्ये दिलेलं असतं. सेकंड वन, नेम अँड ऍड्रेस ऑफ ऑल पार्टनर्स. बर, आता हे पार्टनरशिपच्या संदर्भात झालं. पण ज्यांची पार्टनरशिप आहे, जे त्या पार्टनरशिप मध्ये पार्टनर्स आहेत, त्यांची सुद्धा नावं आणि त्यांचा सुद्धा ऍड्रेस दिलेला असतो. कशामध्ये? पार्टनरशिप डीड मध्ये. आणि ड्युरेशन ऑफ द पार्टनरशिप म्हणजे पार्टनरशिप किती कालावधीसाठी आहे, म्हणजे 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष, 10 वर्ष, लाईफ टाईम, हा कालावधी सुद्धा दिलेला असतो पार्टनरशिप डीड मध्ये. कळते ना काय काय माहिती असते? त्याच्यानंतर हो सर. कॅपिटल कॉन्ट्रीब्युशन ऑफ ऑल द पार्टनर्स. आता पार्टनरची नावं झाली, पार्टनर्स आहेत, पण त्या पार्टनर्सने किती कॅपिटल कॉन्ट्रीब्यूट केलेलं आहे फर्म मध्ये, ते सुद्धा कॅपिटल कॉन्ट्रीब्युशन म्हणून दाखवलेलं असतं पार्टनरशिप डीड्स मध्ये. त्याचबरोबर मी तुम्हाला लास्ट 2 लेक्चर मध्ये ते हे सांगितलंय, रेशो इन विच प्रॉफिट ऑर लॉस आर टू बी शेअर. म्हणजे रेशो म्हणजे काय? प्रमाण किती असलं पाहिजे प्रत्येकाचं, प्रॉफिट झाला तर कोणाला किती प्रॉफिट भेटेल आणि लॉस झालं तर कोणाला किती लॉस शेअर करावा लागेल, या संदर्भातली माहिती देखील कशामध्ये असते? पार्टनरशिप डीड मध्ये असते. त्याचबरोबर अजून काय असतंय? पार्टनरशिप डीड मध्ये पार्टनर्सचे राईट म्हणजे काय? अधिकार. ड्युटीज म्हणजे काय? कार्य. अँड लॅबिलिटीज म्हणजे काय? जबाबदाऱ्या. शब्दशः अर्थ घ्यायचा नाही. म्हणजे त्याचे अधिकार कोणते आहेत पार्टनर्सचे, कार्य कोणते आहेत, काम काय आहे त्याचं, आणि जबाबदारी काय आहे, जबाबदारी काय आहे, ह्या गोष्टी कशात असतात? पार्टनरशिप डीड मध्ये मेन्शन केलेले असतात. प्रत्येक पार्टनरचे अधिकार, कार्य आणि जबाबदाऱ्या काय असणार आहेत, हे सुद्धा त्याच्यामध्ये काय केलेलं असतं? मेन्शन केलेलं असतं. देन आफ्टर नेक्स्ट, प्रोव्हिजन रिलेटेड टू ऍडमिशन, रिटायरमेंट, डेथ ऑफ अ पार्टनर. म्हणजे एखाद्या पार्टनरला, आता समजा उदाहरणार्थ तुम्हाला जर क्लिअर करायचं म्हटलं तर दोघ जण पार्टनर्स आहेत किंवा 3 जण पार्टनर्स आहेत असं समजूया आपण. या 3 पार्टनर जे आहेत यांनी जर असं ठरवलं की एखाद्या पार्टनरला आपल्यामध्ये ऍड करायचंय, काय करायचंय? ऍड करायचं. तर ते ऍड करण्यासंदर्भातली म्हणजे त्याला ऍडमिशन करून घ्यायचं आपल्याकडं, तर ते ऍड करण्यासंदर्भातल्या तरतुदी काय असतील? किंवा एखाद्या पार्टनरला आपल्यातून बाहेर काढायचे म्हणजे त्याला आपल्यातून निघून जायचे, रिटायर्ड व्हायचंय, तर त्या संदर्भातली, किंवा एखाद्या पार्टनरचा जर मृत्यू झाला तर पार्टनरशिपचं पुढे काय करणार, ह्या संदर्भातल्या सगळ्या प्रोव्हिजन्स म्हणजेच काय? तरतुदी पार्टनरशिप डीड मध्ये मेन्शन केलेले असतात क्लिअरली. म्हणजेच काय सांगितलं त्यांनी? पार्टनरशिप
प्रोव्हिजन रिलेटेड टू ऍडमिशन, म्हणजे ऍड करण्यासंदर्भातली प्रोव्हिजन, रिटायरमेंटची प्रोव्हिजन, आणि एखादा पार्टनर जर डेथ झाला तर त्या संदर्भातली प्रोव्हिजन पार्टनरशिप डीड मध्ये मेन्शन केलेली असते. त्याच्यानंतर फर्म आणि पार्टनर्स मध्ये ऍग्रीमेंट असतात, त्यालाच आपण म्हणतो पार्टनरशिप डीड. आता ही जी आहे ती आहे फर्म म्हणून. मला 2 प्रश्नांची उत्तरं द्यायच्या, आणि हे आहेत या फर्मचे सुंदर सुंदर पार्टनर्स, खूप सुंदर आहेत पार्टनर्स. हे पार्टनर फर्मला व्यवसाय करण्यासाठी काय देतात, काहीतरी फंड देतात, बरोबर ना? त्या फंडलाच काय म्हणतो आपण, कोण सांगतं? कॅपिटल म्हणतो. व्हेरी गुड, कॅपिटल म्हणतो. काय म्हणणार? कॅपिटल. इथपर्यंत क्लिअर आहे? बरं. आता कोणतेही पार्टनर, आता पहा, कोणतेही पार्टनर हे कॅपिटल दिल्यानंतर फर्म कडून काहीतरी अपेक्षा करतात की आपल्याला जे पैसा दिला याच्या बदल्यात आपल्याला काहीतरी भेटावं. मग कशाची अपेक्षा असते त्यांची? लालची असतात ते खूप. कशाची अपेक्षा असते? प्रॉफिट. व्हेरी गुड. कशाची आवश्यकता असते? प्रॉफिट मिळावा, बरोबर. त्याच्यानंतर अजून कशाची आवश्यकता असते? जे कॅपिटल दिलंय ना आपण, यांना पैसे वापरायला दिलेत, प्रॉफिट तर मिळावाच, पण काही ह्याच्यापेक्षा अजून लालची असतात. ते काय म्हणतात, आम्ही जे कॅपिटल दिलंय ना, या कॅपिटलवर आम्हाला फर्मनी इंटरेस्ट सुद्धा द्यावं. म्हणजेच एकच मिनिट, शब्द जरा माझ्याकडून उलटा लिहिला गेलाय. इंटरेस्ट म्हणजे काय? इंटरेस्ट ऑन कॅपिटल. इंटरेस्ट ऑन कॅपिटल हे सुद्धा मिळावं. काही ना खूप लालची असतात, याच्या पुढची स्टेप ते क्रॉस करतात. ते काय म्हणतात, हो का, आता आम्ही कॅपिटल दिले, आम्हाला प्रॉफिट मिळावा हे मान्य, आम्हाला इंटरेस्ट भेटावं हे पण आम्हाला पाहिजे, पण आम्ही प्रॉफिट फर्मसाठी काय करतोय, काम करतोय, मग फर्मला प्रॉफिट होणार आहे. आम्ही काम करतोय ना, ह्या कामाच्या बदल्यात आम्हाला सॅलरी सुद्धा भेटावी, सॅलरी भेटावी किंवा कमिशन भेटावं किंवा अलाउन्स भेटावा, अलाउन्स भेटावा. हे सगळं आम्हाला फर्म कडून भेटावं. हे सगळं काय आम्हाला फर्म कडून भेटावं. मग फर्मला काय होतं माहिती का? फर्मला राग येतो. फर्म काय म्हणते, फक्त कॅपिटल दिलं त्याच्या बदल्यात एवढं सगळं घेतेत, बरोबर ना? राग आला फर्मला खूप. मग फर्म काय ठरवते, ठीक आहे, हे कधी मला सापडतेत ना, माझ्या तावडीत कधी सापडतात ना, तेच बघते मी. आणि त्यातनं काय होतं माहिती का, पुढे गेल्यानंतर जसा बिझनेस चालू राहतो, त्यातल्या काही पार्टनरला हळूहळू हे घेऊन सुद्धा पैसे कमी पडायला लागतात. हे खूप लालची होतात, आणि मग ते काय करतात, फर्म कडून पर्सनल यूज साठी पैसे घेतात. फर्म कडून कशासाठी पैसे घेतात? पर्सनल यूज साठी. पर्सनल यूज साठी. याला काय म्हणतो आपण, कोण सांगते? ड्रॉइंग. व्हेरी गुड. त्याला काय म्हणणार आपण? ड्रॉइंग म्हणणार. ड्रॉइंग. आता पहिल्या कन्सेप्ट मध्ये मी काय सांगत होतो, की बाबा कॅपिटल दिल्यानंतर पार्टनरनी एवढं सगळं फर्म कडून वसूल केलं. आता फर्मच्या तावडीत हे सापडलेत. फर्म काय म्हणते, ठीक आहे तुम्ही मला दिलं, पण आता माझ्याकडून सुद्धा तुम्ही काय करताय, पैसे वसूल करताय, तर मी सुद्धा तुम्हाला सोडणार नाही बिलकुलही. मला सुद्धा हे जे ड्रॉइंग तुम्ही माझ्याकडून घेतले ना, त्याच्यावर व्याज पाहिजे. इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग. इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग याला म्हणणार आपण इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग. आता मला सांगा एक गोष्ट, मला आता परत एकदा 2 प्रश्नांची उत्तर द्यायची. आता तुम्ही मला बरोबर उत्तर दिली, तुम्हाला देता येणार, क्लिअर आहे. आता फर्मच्या दृष्टिकोनातून बघा, फर्म आपण अकाउंटिंग कोणाचं करतो? आपण अकाउंटिंग फर्मचं करतोय, आपण पार्टनरचं बिलकुलही करत नाही. फर्म म्हणजे काय सर? फर्म म्हणजे व्यवसाय. 3-4 लोक एकत्र येऊन जो व्यवसाय करतात त्याला फर्म म्हणतो. आणि एकच जो व्यवसाय करतो, एकच व्यक्ती, त्याला आपण काय म्हणतो? सोल ट्रेडर म्हणतो. आपण अकाउंटिंग कोणाचं करतोय? फर्मचं करतोय. तर मला एका प्रश्नाचं उत्तर द्यायचं, फर्मने यांच्याकडून कॅपिटल घेतलं,
यांच्याकडून कॅपिटल घेतले, त्याच्या बदल्यामध्ये त्याच्या याच्यामध्ये पार्टनरला त्यांनी प्रॉफिट दिला, इंटरेस्ट दिलं, सॅलरी दिलं, कमिशन दिलं, अलाउन्स दिला. हे सगळं फर्म साठी इन्कम होतं का एक्सपेन्सेस होतं? हे फर्मच्या दृष्टिकोनातून काय आहे? एक्सपेन्स आहे. बरोबर आहे ना? आणि नंतर फर्मनी ड्रॉविंग दिलं त्यांना यूज करायला, बरोबर ना? आणि ड्रॉविंग वर इंटरेस्ट वगैरे जर घेतलेला असेल तर फर्मच्या दृष्टिकोनातून इंटरेस्ट ऑन ड्रॉविंग काय असेल? इन्कम असेल, बरोबर ना? म्हणजे दोन मला तुम्ही सांगितलं, एक तर एक्सपेन्सेस असेल. जर आपण फर्मचं फायनल अकाउंट शिकतोय तर हे जे सगळे एक्सपेन्सेस आहेत, हे सगळे एक्सपेन्सेस ते फायनल अकाउंट शिकत असताना आपण ट्रेडिंग, प्रॉफिट अँड लॉस आणि बॅलन्स शीट बनवतो. तर हे सगळे एक्सपेन्सेस आपण कुठं लिहिणार? प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला, डेबिटला. डेबिट साइडला लिहितो, बरोबर? आणि हे इंटरेस्ट इन्कम आहे, पण ऍक्च्युली हा आपण P&L च्या क्रेडिटला लिहायला पाहिजे. परंतु रेकॉर्ड करण्याची जी सिस्टीम काय सांगते, हे कॅपिटल आहे ना, त्यांना जे पैसे द्यायचे, म्हणजे उदाहरणार्थ तुम्हाला एक गोष्ट सांगतो, कॅपिटल दिले 100 रुपये, बरोबर ना? आणि 100 रुपये फर्मला दिलेले आहेत, म्हणजे फर्मला 100 रुपये कधीतरी पार्टनरला देणं आहे. आणि फर्म कडून परत पार्टनरने 10 रुपये घेतलेले आहेत. म्हणजे आता फर्मने पार्टनरला किती दिले पाहिजे रे? 90 रुपये. 90. म्हणजेच हे 10 रुपये जे आहे ना, हे ड्रॉविंग हे कॅपिटल मधनं लेस केलं जातं फायनल अकाउंट मध्ये. कळतंय ना का लेस केलं जातं? त्याचं लॉजिक हे आहे. हे ऍक्च्युली इन्कमला दाखवायला पाहिजे होतं, इंटरेस्ट ऑन ड्रॉविंग किंवा ड्रॉविंग, पण ते तसं दाखवत नाहीत का? कारण की त्यांचं कॅपिटल कमी होतं. आता मला अजून एक प्रश्नाचं उत्तर द्यायचं की हे प्रॉफिट असेल, कमिशन असेल, सॅलरी असेल, याच्यामुळं पार्टनरला हे सगळे पैसे भेटणार असतात. ज्या ठिकाणी 100 रुपये दिलेत त्याच्यानंतर प्रॉफिट हे सगळं भेटणार आहे. हे जर फर्मने दिलं नाही तर ते कशामध्ये ऍड होतो प्रॉफिट वगैरे? हे प्रॉफिट असेल, इंटरेस्ट असेल, हे कॅपिटल मध्ये ऍड होत जातं बघा. आपण शेवटी बघा नेट प्रॉफिट काढलेला कॅपिटल मध्ये ऍड करतो बॅलन्स शीटला. अजून आपण तिथपर्यंत गेलो नाही, पण मी तुम्हाला ते सांगेल. जास्त डीप मध्ये जर गेलो तर सुरुवातीलाच खूप जड होईल, त्यामुळे जास्त पुढे मी जात नाही. पण एवढं समजलं ना तुम्हाला? हो सर. हे कशावरून आलं? हे कशावरून आलं? मला तुम्हाला रेट ऑफ इंटरेस्ट समजून सांगायचं होतं. म्हणजेच काय? रेट ऑफ इंटरेस्ट ऑन कॅपिटल. जर पार्टनरने फर्मला कॅपिटल दिलं आणि त्या कॅपिटलवर जर इंटरेस्ट भेटणार असेल तर ते इंटरेस्ट किती रेटने असावं, त्याचा रेट किती असावा, दर किती असावा. लोन दिलेला असेल, आता लोन सुद्धा देतात पार्टनर फर्मला, तर त्या लोनवरचं इंटरेस्ट असतं ते किती असावं, ड्रॉविंग किती असावं, ड्रॉविंग वरचं इंटरेस्ट, ह्या सगळ्या गोष्टी या पार्टनरशिप डीड मध्ये मेन्शन केलेल्या असतात. त्याचबरोबर काही पार्टनरला मी लालचे असतात म्हणलं भरपूर, बरोबर आहे ना? सॅलरी भेटते, कमिशन भेटतं, बरोबर? तर ते कमिशन कोणत्या पार्टनरला द्यायचं आहे त्या संदर्भातल्या तरतुदी देखील पार्टनरशिप डीड मध्ये दिलेल्या असतात. त्याच्यानंतर सेटलमेंट ऑफ अकाउंट ऑन डिझोल्युशन ऑफ द फर्म. म्हणजेच फर्म ज्या वेळेस डिझॉल्व केली जाते, डिझॉल्व म्हणजे काय? विसर्जित, व्यवसाय डायरेक्ट शटडाऊन, डायरेक्ट शटर खालीच घ्यायचं. त्यावेळेस काय केलं जातं? अकाउंट क्लोज केले जातात. म्हणजे कोणाचे पैसे द्यायचे कसे, म्हणजे अकाउंट कसे सेटल करायचे, त्या संदर्भातली तरतूद सुद्धा अग्रीमेंट मध्ये म्हणजे पार्टनरशिप डीड मध्ये असते. मेथड ऑफ सेटलमेंट ऑफ डिस्प्यूट अमंग द पार्टनर्स. पार्टनर्स मध्ये जर भांडण निर्माण झाले, डिस्प्यूट म्हणजे वाद, भांडण जर झालं तर त्याची सेटलमेंट कशी करायची या संदर्भातल्या तरतुदी सुद्धा डीड मध्ये असतात. आणि एनी अदर मॅटर, अजून काही गोष्टी ज्या पार्टनरला गरजेच्या वाटतात किंवा आपल्या अग्रीमेंट मध्ये असल्या पाहिजेत, तर अशा अनेक गोष्टी या ह्या बेसिक आहेत. म्हणजे बेसिक म्हणजे काय, ह्या शक्यतो पार्टनरशिप डीड मध्ये मेन्शन केल्या पाहिजेत. पण याच्या व्यतिरिक्त जर पार्टनरला अजून काय वाटलं की अजून काही 2-4 तरतुदी आपल्या पार्टनरशिप डीड मध्ये इन्क्लूड कराव्यात, तर त्या एनी अदर मॅटर सुद्धा त्या काय करू शकतात, रिलेटिंग टू द बिझनेसच्या संदर्भातल्या त्याच्यामध्ये काय करू शकतात, ऍड करू शकतात. तर हे कंटेंट कशामध्ये असतात? पार्टनरशिप डीड मधले हे सगळ्या गोष्टी आहेत की ज्या पार्टनरशिप डीड मध्ये असल्या पाहिजेत. समजलं का काय काय असतंय? क्लिअर सर्वांना?
हो सर. Yes, sir. ओके. देन आफ्टर आता इम्पॉर्टंट ऑफ पार्टनरशिप डीड. काय इम्पॉर्टंट आहे पार्टनरशिप डीड मध्ये? कारण की पार्टनरशिप डीड काय, आता एकच गोष्ट, मला जरा जास्त फास्ट बोलण्याच्या नादात मी काय काय वेळेस चुकीचं बोलतो, तर तेवढं मला फक्त समजून घ्यायचं तुम्ही. ही माझी प्रिंटिंग मिस्टेक आहे असं समजायचं. तर पार्टनरशिप डीड का महत्वाचे आहे, इम्पॉर्टंट का आहे? कारण की पार्टनरशिप डीड मध्ये पार्टनर्स मधलं रिलेशन, म्हणजे जे 3-4 पार्टनर्स असतील त्यांच्यामध्ये कशा प्रकारचं रिलेशन आहे हे दिलेलं असतं. पार्टनर्सचा प्रॉफिट शेअरिंग रेशो काय आहे हे दिलेलं असते. पार्टनर्सचे अधिकार काय आहेत हे दिलेलं असतं. पार्टनर्सची कार्य म्हणजे ड्युटीज काय आहेत ह्या दिलेल्या असतात. पार्टनर्सची जबाबदारी काय आहे हे सुद्धा दिलेलं असतं. म्हणजे हे सगळं ह्या डीड मध्ये दिलेलं असतं. त्यामुळे ही जी डीड आहे ती फर्म आणि पार्टनरच्या दृष्टिकोनातून खूप महत्वाची. आणि त्यांनी तेच याच्यामध्ये सांगितले की पार्टनरशिप डीड इज अ व्हेरी इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्स बिकॉज इट इज द रिटर्न अग्रीमेंट विच कंटेन ऑल द टर्म्स अँड कंडिशन ऑफ द पार्टनरशिप बिझनेस. का महत्वाचं आहे? कारण की हे एक लिखित दस्तऐवज आहे ज्याच्यामध्ये पार्टनरशिप बिझनेसच्या संदर्भातल्या सर्व टर्म्स आणि कंडिशन काय केलेले असतात, मेन्शन केलेले असतात. इट फॉर्म्स द बेसिस ऑफ म्युच्युअल रिलेशनशिप अमंग द पार्टनर्स. हे काय करतं? म्युच्युअल रिलेशनशिप म्हणजे समन्वय प्रस्थापित करतं कोणामध्ये? पार्टनर्स मध्ये. मोर एव्हर याच्यापेक्षा जास्त काय होऊ शकतं पार्टनरशिप मध्ये? पार्टनरशिप डीड रेग्युलेट राईट, अधिकार, ड्युटीज, कर्तव्य आणि लॅबिलिटीज, जबाबदाऱ्या ह्या पार्टनर्सच्या काय आहेत, ऍज वेल ऍज फर्मच्या सुद्धा काय आहेत, ह्या या पार्टनरशिप डीड मध्ये मेन्शन केलेल्या असतात. जर फ्युचर मध्ये एखादा डिस्प्यूट निर्माण झाला अमंग द पार्टनर्स मध्ये, तर तो कसा सॉल्व्ह केला पाहिजे, कसा फिक्स केला पाहिजे या संदर्भातलं मार्गदर्शन असतं. म्हणजे वाद टाळण्यासाठी सुद्धा पार्टनरशिप डीड काय आहे, महत्वाचे आहे. म्हणजे पार्टनरशिप डीड अनेक गोष्टींचा विचार जर केला तर पार्टनरच्या दृष्टिकोनातून सुद्धा आणि फर्मच्या दृष्टिकोनातून सुद्धा काय आहे, महत्वाचे असणार आहे. आता ही जी पार्टनरशिप डीड आहे या संदर्भातल्या काही तरतुदी ज्या आहेत त्या इंडियन पार्टनरशिप ऍक्ट 1932 मध्ये मेन्शन केलेल्या आहेत. त्या तरतुदी कोणत्या आहेत? म्हणजे पार्टनरशिप डीड मध्ये जर एखादी गोष्ट नसेल, म्हणजे पार्टनरशिप डीड मध्ये समजा प्रॉफिट शेअरिंग रेशोच दिलेला नसेल, तर इंडियन पार्टनरशिप ऍक्ट काय सांगतो की रेशो कोणता गृहीत धरायचा? इक्वल. म्हणजे काय? 1:1:1. जितके पार्टनर असतील तेवढ्यांना समान असं गृहीत धरायचं. तर जर समजा काही इन्फॉर्मेशन अब्सेन्स असेल पार्टनरशिप डीड मध्ये, काही गोष्टी दिलेल्या नसतील आणि जर वाद निर्माण झाला तर हा वाद कसा सॉल्व्ह करायचा? तर हा वाद कसा सॉल्व्ह करायचा? कसा सॉल्व्ह करणार आपण? तर तो ऍक्ट नुसार सॉल्व्ह करणार. म्हणजे कायद्यात काय सांगितलेलं आहे ते बघायचं. तर बघूया काय सांगितले बघा. ऍट द टाइम ऑफ फॉर्मेशन ऑफ पार्टनरशिप फर्म अ डॉक्युमेंट इज प्रिपेअर्ड कॉल्ड ॲज अ पार्टनरशिप डीड. म्हणजे पार्टनरशिप डीड पार्टनरशिप ज्या वेळेस फॉर्म म्हणजे तयार होते, स्थापन होते, सुरू होते पार्टनरशिप, त्यावेळेस जे डॉक्युमेंट तयार केलं जातं त्याला पार्टनरशिप डीड असं म्हटलं जातं. आणि हे पार्टनरशिप डीड मध्ये जर काही गोष्टी सायलंट असतील, म्हणजे काही गोष्टींची माहिती दिलेली नसेल, पण तेच त्यांनी सांगितलंय, अँड ऑल द टर्म्स अँड कंडिशन आर मेन्शन इन टू द डीड. ह्या डीड मध्ये सगळ्या टर्म्स अँड कंडिशन दिलेल्या असतात पार्टनरशिपच्या संदर्भातल्या. बट द पार्टनरशिप डीड इज सायलंट अबाउट एनी पॉइंट. म्हणजे एखाद्या गोष्टीविषयी पार्टनरशिप डीड सायलंट असेल, सायलंट म्हणजे काही माहिती दिलेली नसेल, तर काहीतरी इश्यू निर्माण होऊ शकतो आणि तो इश्यू सॉल्व्ह करण्यासाठी कशाचा आधार घेतला जातो? पार्टनरशिप ऍक्ट 1932 चा आधार घेतला जातो. 1932 चा आधार घेतला जातो. ह्या पार्टनरशिप ऍक्ट 1932 मधले सेक्शन 12 ते 17 मध्ये काही तरतुदी दिलेल्या आहेत, त्या ऍप्लिकेबल आहेत जर काही इश्यू निर्माण झाले तर. समजा प्रॉफिट किंवा लॉस वाटण्याच्या संदर्भात जर इश्यू निर्माण झाला तर काय करायचं? डिस्ट्रीब्यूट ऑफ प्रॉफिट. तर त्यांनी असं सांगितलंय, इफ द पार्टनरशिप डीड इज सायलंट अबाउट प्रॉफिट शेअरिंग रेशो. म्हणजे पार्टनरशिप डीड मध्ये तुमचा प्रॉफिट कसा वाटला जावा
याचं प्रमाणच दिलेलं नसेल, म्हणजेच काय, प्रॉफिट शेअरिंग रेशोच दिलेला नसेल, तर सर्व पार्टनर मध्ये प्रॉफिट कसा वाटला गेला पाहिजे? इक्वल. इक्वली. रिकाम्या जागेसाठी प्रश्न असणार, इक्वली वाढला गेला पाहिजे. दुसऱ्यांदा इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग. आताच तुम्हाला मी समजून सांगितलं. इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग कशाला म्हणायचं? की ज्या वेळेस पार्टनर फर्म कडून पर्सनल यूज साठी पैसे वापरायला घेतो, म्हणजे स्वतःच्या वैयक्तिक वापरासाठी काही कॅश घेतो, त्याला काय म्हणतो आपण? पर्सनल यूज. पर्सनल यूज. पण शब्द कोणता? ड्रॉविंग म्हणतो. इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग. नाही, इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग नाही, त्याला ड्रॉविंग म्हणतो. आणि फर्म हे वापराय घेतलेले जे पार्टनरनी पैसे आहेत त्या पैशावर व्याज आकारते, त्या व्याजाला म्हटलं जातं इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग. कळलं ना? हो सर. ओके. मग हे इंटरेस्ट ऑन ड्रॉविंग जर दिलेलं असेल तर ते व्याज काय किती आकारायचं ते त्यांनी सांगितलेलं आहे. ऍज पर द प्रोव्हिजन ऑफ इंडियन पार्टनरशिप ऍक्ट 1932, इफ द डेट ऑफ ड्रॉविंग इज नॉट गिवन द, म्हणजे समजा ड्रॉविंग घेतलेलं आहे, 10,000 रुपये ड्रॉविंग, म्हणजे स्वतःच्या वैयक्तिक वापरासाठी 10,000 रुपये घेतले, पण हे कधी घेतले याची डेटच दिली नाही, आणि असं सांगितलं की या 10,000वर 10% व्याज घ्या पार्टनर कडून, ह्या वर्षामध्ये घेतलेलं आहे. तर मग जर डेट दिलेली नसेल तर आपण किती महिन्याचं व्याज आकारायचं, हा मोठा प्रश्न असतो ना. तर ऍव्हरेज 6 मंथचं व्याज घ्यायचं. ऍव्हरेज किती मंथचं घ्यायचं? 6 मंथचं व्याज घ्यायचं, त्याच्यामध्ये 6 महिन्याचं. त्याच्यानंतर इंटरेस्ट ऑन पार्टनर्स लोन. आता काय होतं, कधी कधी पार्टनर सुद्धा काय करतात की फर्मला आहे ना कॅपिटल तर देतातच, फर्मला काय देतात ते कॅपिटल देतात, पार्टनर कॅपिटल देतात, पण कॅपिटल व्यतिरिक्त अजून फर्मला जर फंडची आवश्यकता असेल, पैशाची आवश्यकता असेल, तर ते आता म्हणतात बस कॅपिटल नाही, आता आम्ही लोनच्या स्वरूपात तुला पैसे देणार. म्हणजे फर्मला ते काय देतात, लोन सुद्धा देतात. किंवा एखाद्या पार्टनरकडे जास्त पैसे असतील तर तो काय म्हणतो, तुमच्यापेक्षा जास्त पैसे मी दिलेत आणि तरी सुद्धा अजून मला मागताय, मी कॅपिटल देणार नाही, मी पैसे देतो पण ते कर्ज म्हणून देतो, काय लोन म्हणून देतो. मग एखाद्या पार्टनर कडून लोन घेतलं जातं. मग या लोनवर त्या पार्टनर काय म्हणतो, मी देणार पण मला इंटरेस्ट भेटलं पाहिजे. काय भेटलं पाहिजे? इंटरेस्ट भेटलं पाहिजे. मग हा इंटरेस्टचा रेट किती पर्सेंटेजने इंटरेस्ट दिलं पाहिजे, हे जर त्या पार्टनरशिप डीड मध्ये मेन्शन केलेलं नसेल तर कोण सांगते, कोणाला माहिती किती टक्क्यांनी इंटरेस्ट दिलं पाहिजे? 6%. व्हेरी गुड. किती पर्सेंटने? 6%ने. तर ते व्हेरी नाईस. तर इफ द पार्टनर प्रोव्हाइड ऍडिशनल अमाऊंट टू बिझनेस ऍज अ लोन, म्हणजे कॅपिटल व्यतिरिक्त जर जास्त पैसे दिले लोन म्हणून, तर त्या लोनवर काय दिलं पाहिजे, फर्मने त्यांना इंटरेस्ट दिलं पाहिजे. पण तो रेट जर मेन्शन नसेल डीड मध्ये तर किती टक्के? 6% काय केलं पाहिजे, त्याच्यावर इंटरेस्ट चार्ज केलं पाहिजे. बट रेट ऑफ इंटरेस्ट इज ऑन लोन इज नॉट गिवन, देन द 6% इंटरेस्ट इज अलाउड. 6% इंटरेस्ट काय आहे? अलाउड आहे. इंटरेस्ट ऑन कॅपिटल, कॅपिटलवर सुद्धा इंटरेस्ट काय असतं, घेतलं जातं. पण इंडियन पार्टनरशिप ऍक्ट काय म्हणतो की पार्टनरशिपने जे कॅपिटल दिले त्याच्यावर फर्मने त्यांना व्याज देऊ नये, फर्मने व्याज देऊ नये हा कायदा सांगतो. पण पार्टनर काय करतात, कायद्याचं अजिबात ऐकत नाहीत. ते काय ठरवतात, पार्टनरशिप डीड मध्येच प्रोव्हिजन करतात, आम्ही जे कॅपिटल दिलेलं आहे त्या कॅपिटलवर आम्हाला काय भेटलं पाहिजे, इंटरेस्ट भेटलं पाहिजे, हे पार्टनरशिप डीड मध्ये मेन्शन करतात. आणि मग डीड मध्ये मेन्शन असेल तर इंटरेस्ट काय करावं लागतं, द्यावं लागतं फर्मला, पार्टनरला, कॅपिटलवर. पण जर हे डीड मध्ये मेन्शन नसेल तर ते देण्याची काहीही गरज नाही, कारण की कायदा म्हणतो देऊ नका. तर तेच त्यांनी सांगितलंय, इफ द पार्टनरशिप डीड इज सायलंट अबाउट द इंटरेस्ट ऑन कॅपिटल, म्हणजे इंटरेस्ट ऑन कॅपिटल च्या संदर्भात पार्टनरशिप डीड मध्ये कोणतीही माहिती नसेल, म्हणजे सायलंट असेल, तर देन इंटरेस्ट इज नॉट अलाउड, इंटरेस्ट चार्ज करायचं नाही. पण जर इंटरेस्ट द्या असं पार्टनरशिप डीड मध्ये सांगितलेलं असेल तर काय आहे, ते इंटरेस्ट काय करावं लागणार आहे, द्यावं लागणार आहे. कोणाचा आवाज येतोय चेक करा.
या काशी जाऊन आहेत का इथं आहेत का खरात. पुढं नंबर नेक्स्ट काय सांगितलंय, सॅलरी अँड कमिशन टू द पार्टनर ऍज पर द प्रोव्हिजन मेड इन इंडियन पार्टनरशिप ऍक्ट. इंडियन पार्टनरशिप ऍक्ट मध्ये 1932 मध्ये असं सांगितलंय की नो सॅलरी, नो कमिशन, नो अलाउन्स और नो एनी रेम्युनरेशन इज टू बी गिवन टू एनी ऑफ द पार्टनर फॉर एनी एक्स्ट्रा वर्क डन फॉर द फर्म. म्हणजे फर्म साठी एखाद्या पार्टनरनी जास्तीचं काही काम केलं तर त्या कामासंदर्भात त्याला कोणत्याही प्रकारचं रेम्युनरेशन, कोणताही अलाउन्स, कोणतंही कमिशन, कोणतीही सॅलरी दिली नाही तरी चालते असं कायदा सांगतो. पण कायद्याचं पार्टनर ऐकत नाहीत. मग पार्टनर काय करतात, आम्हाला हे सगळं भेटावं याच्या संदर्भातील तरतूद म्हणजेच प्रोव्हिजन इज मेड इन द पार्टनरशिप डीड. ही काय करतात, पार्टनरशिप डीड मध्येच मेन्शन करतात. आणि मग एकदा डीड मध्ये आलं की फर्मला काय करावं लागतं, त्यांना हे सगळं द्यावं लागतं. देन पार्टनर आर एंटायटल टू गेट कमिशन सॅलरी ऍज पर द ऍग्रीमेंट. मग ते पार्टनरला काय करावं लागतं, द्यावं लागतं. आणि सगळ्यात शेवटचा ऍडमिशन ऑफ न्यू पार्टनर. समजा 3 पार्टनर्स आहेत, मी एकच उदाहरण तुम्हाला, एक प्रश्न मला असा विचारायचा आहे त्यामुळे मी तुम्हाला हे थोडस 2 मिनिटं एक्स्ट्रा वेळ घेऊन सांगतो. कोणाचा काय मेसेज आहे, अलाउन्स मीन्स कोणातरी प्रश्न विचारलाय. अलाउन्स मीन्स काय म्हणतो आपण, त्याला भत्ता म्हणतो. भत्ता म्हणजे काय की उदाहरणार्थ मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची, एखादा पार्टनर्स आहे बरोबर, या पार्टनरला एखादा व्यवहार फर्मच्या संदर्भातला एखादा व्यवहार, त्यांची फर्म आहे पुण्यामध्ये बरोबर, आणि त्यांचा एक व्यवहार आहे, तो व्यवहार पुढच्या क्लायंटशी करायचा आहे, त्याला जायचंय मुंबईमध्ये. कुठे जायचंय, मुंबईमध्ये. मग जाण्याचा त्याचा खर्च आहे 1000 रुपये. मग हा 1000 रुपये हा फर्म साठी जाणार आहे, स्वतःचा पैसे खर्च करेल का, नाही. मग हा प्रवास, हा जो प्रवास आहे 1000 रुपयाचा, हा प्रवास भत्ता म्हणजेच अलाउन्स त्याला दिला जातो. त्याला काय म्हटलं जातं, अलाउन्स. अलाउन्सला मराठीतून भत्ता म्हणतात. म्हणजे जे काही पार्टनर एक्स्ट्रा काम करणारे फर्मसाठी त्याच्या बदल्यातलं रेम्युनरेशन म्हणतो आपण त्याला, भत्ता वगैरे त्या पार्ट आहेत त्याचे, त्याला भत्ता असं म्हणणार. कळलं का सर्वांना अलाउन्स म्हणजे काय? ओके. आता हो मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची की 2 पार्टनर आहेत एका फर्म मध्ये. किती, 2 पार्टनर. याचं नाव आहे ए आणि एकाचं नाव आहे बी. आणि आता 2 पार्टनर आहेत आणि या ठिकाणी हा तिसरा जो आहे त्याची खूप इच्छा ह्या फर्म मध्ये इन्क्लूड व्हायची, खूप इच्छा आहे फर्म मध्ये इन्क्लूड व्हायची. ए म्हणतो चालतंय तू आमच्या फर्म मध्ये ये, ए ला मान्य पण बी ला मान्य नाही. हा येऊ शकतो का फर्म मध्ये? नाही. नाही येऊ शकत. जर बी ला मान्य आणि सी ला ए ला मान्य नाही तर येऊ शकतो का? नाही. आणि दोघांना जर मान्य असेल तर येऊ शकतो. येऊ शकतो, बरोबर ना? हा, म्हणजे थोडक्यात काय की जर एखाद्या नवीन पार्टनरला जर घ्यायचा असेल फर्म मध्ये तर सगळ्या पार्टनरचा कन्सेंट म्हणजे काय, संमती असणं गरजेचं आहे. त्या संमतीशिवाय एका जरी पार्टनरनी नकार दर्शवला तरी सुद्धा त्याच्यामध्ये तो येऊ शकत नाही, फर्म मध्ये तो इन्क्लूड होऊ शकत नाही. त्यामुळे त्यांनी असं सांगितले, ऍज पर द प्रोव्हिजन ऑफ इंडियन पार्टनरशिप ऍक्ट 1932, 1932 ची प्रोव्हिजन, 1932 चा जो ऍक्ट आहे पार्टनरशिप ऍक्ट, त्याच्यामध्ये असं सांगितलंय, नो आउटसाइड पर्सन कॅन बी ऍडमिटेड इन टू द फर्म. असा कोणताही बाहेरचा व्यक्ती फर्म मध्ये ऍडमिट म्हणजे ऍड करून घेतला जाणार नाही विदाउट कन्सेंट ऑफ अदर पार्टनर. म्हणजे बाकीच्या सगळ्या पार्टनरच्या संमतीशिवाय. जर संमती नसेल तर ऍड होणार नाही, आणि जर असेल सगळ्यांची, बर का, सगळ्यांची संमती जर असेल तर ऍड होईल ना? हो सर. सगळे पार्टनर जर कन्सेंट असतील, संमत असतील तर काय होणार, ऍड होणार आहे. तर हे काही इम्पॉर्टंट त्यांनी टर्म्स दिल्या होत्या की ज्या इंडियन पार्टनरशिप ऍक्ट मध्ये सांगितलेल्या आहेत पार्टनरशिपच्या
संदर्भात. ह्या आपण आज लक्षात घेतल्या. आता पुढच्या लेक्चरला आपल्याला मेथड्स ऑफ कॅपिटल मेथड्स ऑफ कॅपिटल अकाउंट आहेत त्या समजून घ्यायच्या. त्याच्यात दोन मेथड आहेत, एक फिक्स कॅपिटल मेथड आणि एक फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड आहे. ह्या दोन्ही मेथड आपल्याला काय समजून घ्यायच्या, कारण की आपण इन फ्युचर मध्ये ज्यावेळेस प्रॉब्लेम घेणार आहोत त्यावेळेस आपल्याला ह्या दोन्ही मेथडचा यूज होणार आहे. करंट अकाउंटचा बॅलन्स दिलेला असतो, कॅपिटल अकाउंटचा बॅलन्स दिलेला असतो प्रॉब्लेम मध्ये. मग ते कसं काय, कोणती कॅपिटल मेथड त्या ठिकाणी यूज केली हे आपल्याला समजलं पाहिजे. त्यासाठी हे आपण पुढच्या लेक्चरला समजून घेऊया. आज शिकवलेलं आलं का सर्वांच्या लक्षात? हो सर.